काय झालं 2014 पासून देशावरती सरकार चालू आहे. हे सरकार टिकण्यासाठी तुम्ही एअर स्ट्राईक घडवलं, पुलवामा घडवला, 2019 मध्ये सरकार येण्यासाठी पहलगाम घडवला. एका घरातला करता पुरुष गेला, तुम्हाला हिजाब बोलून मारलं गेलं. तुम्ही हिंदू आहात का बोलून मारलं गेलं, का मुस्लिम आहात हिंदू आहात हे विचारून मारलं गेलं. 27 ते 28 लोक यमसदनी गेली. एक युवा जोडपं ज्यांचं पती सेनेमध्ये असताना तो मारला गेला. किती दुर्धर कहाणी आहे. उधार का सिंदूर च ऑपरेशन सिंदूर. आपण काही देशावर घडणाऱ्या घटनेवरती तात्काळ सिनेमे बनवतो. मी काल परवा नुकतंच धुरंधर पाहिला. धुरंधर एक देशातला कैदी रॉ संघटना जो पाकिस्तानचे दहशतवादी लोक आहेत, भारतावरती गनिमिकावाने आक्रमण करतात, भारतावरती अतिरेकी हमले करतायत. तर हे दहशतवादी मिटवण्यासाठी रॉने एक युक्ती योजली. देशाचे संरक्षण मंत्रालयातील मुख्य सल्लागार अजित डोवल हे दाखवलेत, माधवांच्या रूपामध्ये दाखवलेत. कंदहार आठवतं का? कंदहार कधी घडलं? आठवतं का? कधी घडलं? प्लेन हायजॅक, 250 प्रवाशांना वेटीत धरून कंदहारला नेलं. 4-5 लोक विमानातील मारले गेले अतिरेक्यांनी. जे मजहर असूद पासून जे काही अतिरेकी 4 होते त्यांना सोडवण्यासाठी मजहर असूदने हे सगळा प्रकार केला होता. तो मारला गेला. कंधारला विमान पळवलं गेलं. ही घटना होती 1999ची घटना होती. कंधारला प्लेन हायजॅक केलं. ते सगळं दहशतवाद पाकिस्तानचं होतं. पाकिस्तान दहशतवादी पुरवठा, दहशतवादी तयार करतं. करन्सी फेक नोट, भारताच्या 500 पैसे 1000 रुपयाच्या नोटाच्या डाय चोरून फेक नोट पाकिस्तानात केली जाते. त्याला मिळणारे मिलीभगत आपल्या देशातलेच असतात. तर हा जो दहशतवाद आहे हा मिटवायचा आहे. आणि मिटवण्यासाठी एक भारतीयांनी शपथ घ्यायला पाहिजे. तिरंग्याची शपथ घ्यायला पाहिजे. राष्ट्र मोठा का नरेंद्र मोदी मोठा? राष्ट्र मोठा की नरेंद्र मोदी मोठा? ज्यांच्यामुळे आज देशावर गेल्या 12 वर्षात हमले झाले, एअर स्ट्राईक झाला, पुलवामा झाला, पहलगाम झाला, आमच्या घरातील एक व्यक्ती मारला गेला. आणि तुम्ही आम्ही मोदींचे जय जयकार करतो. आज जातीमध्ये दंगली निर्माण करायचा प्रयत्न करतो. का आणि कशासाठी? देशाचं संविधान काय म्हणतं? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई. हिंदू मुस्लिम सिख ईसाई भाई भाई. हिंदू मुस्लिम सिख ईसाई भाई भाई. आज ह्या सरकारने केंद्रातील अनेक कायदे केले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नक्षलवादी कायदा केला. मग जे जातीय तणाव निर्माण करतात, नक्षलवादीची भूमिका करतात, त्यांना तुम्ही उचलून जेलमध्ये का नाही टाकत? असा माझा मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना सवाल आहे. यांना तुम्ही उचलून जेलमध्ये का नाही टाकत? कारण ते तुमचे आमदार आहेत, कारण ते तुमचे खासदार आहेत, कारण ते तुमचे मंत्री आहेत. इथे नगरसेवक आमदार खासदार मंत्री इथे कोणी नाही. सत्तेपेक्षा राष्ट्र मोठा, सत्तेपेक्षा राज्य मोठा, सत्तेपेक्षा राष्ट्र मोठा, सत्तेपेक्षा राज्य मोठा. जो राज्याचं
अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, जाती जाती तणाव निर्माण करण्यात येईल, त्यांना नक्षलवादी घोषित करा. तुम्ही कायदा केलेला आहे, भारतीय जनता पार्टीने केंद्रामध्ये कायदा केला, राज्यामध्ये कायदा केला नक्षलवादी. मग आता तुमच्याच दगड तुमच्याच पायावर मारून घेताय, हे तुम्हाला लक्षात कसं येत नाही. उचला या सगळ्यांना, टाका या जेलमध्ये, अंडा सेलमध्ये. विदा सावरकर जागी तुम्ही क्रांती नाव घेता, विदा सावरकरमध्ये अंडे सेलमध्ये राहून कविता केल्या ना, कोणती क्रांती नाही केली. आज तुम्ही राज्यभर देशभर सावरकर 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 करताय, पण सावरकरची भूमिका काय राहिलेली आहे हे तुम्हाला सगळ्यांना पाहिजे. मी घेता इतिहासात लिहिलेलं आहे, इतिहासात काळ्या शाईने पाण्याने लिहिलेलं गेलं आहे की सावरकरांची क्रांती कोणी होती, जेलमधून पळून समुद्रात मध्ये उडी घेतली होती, हे मोदींनी सांगितले आहे ट्विटरमध्ये, इंस्टाग्राममध्ये. तर ही भूमिका फार ज्वलंत आहे. राष्ट्रप्रेम ज्वलंत आहे, राज्यप्रेम ज्वलंत आहे, राष्ट्रप्रेम ज्वलंत आहे, राज्यप्रेम ज्वलंत आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. जो कोणी ह्याला काळीमा फासायचा प्रयत्न करेल, शिवाजी महाराजांचं राज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. ज्याने 18 पगड जाती धर्मांना एकत्र केलं, मुघलांचं नायनाट केलं, संभाजी महाराजांनी औरंगजेबाचा नायनाट केला. 40 दिवस औरंगजेबाच्या राजवाड्यामध्ये त्या खांबाला ज्या गद्दारांनी त्यांना पकडून दिलं, रक्ताच्या थारोळ्यात होते, परंतु औरंगजेबाला झुकले नाही. गेल्यानंतरही औरंगजेबाचा खात्मा या महाराष्ट्राच्या संभाजीनगर, जो पूर्वीचा औरंगाबाद होता, तिथे केलं. मस्जिद आहे. अरे काही खासदार ज्यांना न ट क फ न त्यांची पात्रता संसदेमध्ये मांडतात मसुदा की संभाजीनगर मधली औरंगजेबाची कबर खोदून काढा. अरे जो ऑलरेडी मेल्याहून मेलेला मारलेला आहे, जमिनीत गाडलेला आहे, माती झाली आहे, तर त्याची कबर काय खोदता? हाय मर्दानगी शूरवीर, तर तुम्ही स्वतः जा आणि खोदून दाखवा कबर. औरंगजेबाची खोदून दाखवा कबर. अफजल खानाची ज्या साताऱ्यामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी खोदून दाखवा कबर, असेल हिम्मत तर. हा असा इतिहास आहे जो मी तुम्हाला सांगतो. फार माझे ज्वलंत विचार आहेत, पेटते विचार आहेत. जर कोणी विनाकारण महाराष्ट्रावरती जातीयवादीचे दंगल आणि हिंदू मुस्लिम भेदभाव करत असेल तर माझ्या भावना तीव्र आहेत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई, एवढंच सांगतो. धन्यवाद.